आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थीच्या बैठकीमध्ये अरे काय करताय तुम्ही आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून ह्या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत। आपण जर ओरिजिनल GR वाचला तर आम्ही 10 वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार। म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये। मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल। 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचला तर आपल्याला लक्षात येईल। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधून मिळतोय तर तसाही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभ। नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे अक्षय तृतीया। तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा। तर लाडक्या बहिणींनो, आज आपल्याला आनंदाची बातमी मिळणार का? आज आपल्याला गुड न्यूज मिळणार का? अक्षय तृतीयाला लाडक्या बहिणींचे 1500 रुपये जमा होणार का? तर आज आपण ही सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत, कारण आज एप्रिलचा शेवटचा दिवस आहे व एप्रिल व मे महिन्याचे एकत्रितपणे 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार का हा प्रश्न आहे। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। आज अक्षय तृतीया आहे तर लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयानिमित्त मे व एप्रिल या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रितपणे मिळतील का हा मोठा प्रश्न आहे। कारण बऱ्याचशा न्यूज चॅनलवरती असू द्या, यूट्यूब चॅनल्सवरती असू द्या, अशा सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहेत, पण कधी? कारण त्याबद्दल अजूनही कोणती ऑफिशियल न्यूज आली नाही किंवा ऑफिशियल अनाउन्समेंट झालेली नाही। पण आदितीताई तटकरेने पाठीमागे 8 दिवसापूर्वी सांगितले होते की हा महिना संपायच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, त्यामुळे कदाचित आज पैसे येऊ शकतात किंवा जरी नाही आले तर पुढच्या महिन्यात एकत्रितपणे एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार का हा एक मोठा प्रश्न आहे। तर लाडक्या बहिणींनो, चिंता करण्याची कोणतीही गोष्ट नाही। जसे की आपल्याला 8वा व 9वा हप्ता एकत्रितपणे दिला होता, म्हणजेच मार्च महिन्यामध्ये एकत्रितपणे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे दिले होते, तशी सुद्धा शक्यता आहे की आता एप्रिल आणि मे महिन्याचे सुद्धा पैसे येऊ शकतात। पण आता विरोधकांकडून सुद्धा बरेचसे चर्चा सुरू आहे की इलेक्शनपूर्वी लाडक्या बहिणींना ॲडव्हान्समध्ये 2-2 हप्ते दिले जात होते, पण आता सध्या जेव्हा गरज आहे किंवा इलेक्शन झालं आहे, महायुती सरकार निवडून आलं आहे, तरी सुद्धा लाडक्या बहिणींवर म्हणजे पैशासाठी कोणतीही हालचाल दिसत नाही किंवा अनाउन्समेंट सुद्धा होत नाही, कोणती न्यूज पुढे येत नाही। फक्त आदितीताई तटकरेंनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की एप्रिल महिना म्हणजे हा महिना संपायच्या आधी तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येणार आहेत। पण यामध्ये सुद्धा काही ते नियम लागले आहेत, म्हणजे निकष आहेत। कारण बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना पैसे मिळाले नाहीत कारण त्या अपात्र ठरल्या आहेत। तर लाडक्या बहिणींनो, टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्ही जर निकष पाळून अर्ज केले असतील, तुम्ही जर निकष पाळून संपूर्णपणे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले असतील तर तुम्ही अपात्र ठरणार नाही। पण आता यामध्ये निकषांमध्ये काय असणार आहे की तुम्ही 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न नसावे, तुमच्याकडे 4 व्हीलर नसावे, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे, तुम्ही इतर योजनांचा लाभ घेतलेला नसावा, म्हणजे संजय गांधी निराधार योजना असू द्या किंवा इतर ज्या निराधार योजना आहेत त्याचा लाभ तुम्ही घेत असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणींचा लाभ घेता येणार नाही। व जी शेतकरी बहिणी आहेत त्यांना 500 रुपयेच मिळणार आहेत, कारण शेतकरी योजना आहेत त्या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहे तर तुम्हाला प्लस लाडक्या बहिणींना 500 रुपये मिळणार आहे। अशी महत्त्वपूर्ण माहिती आहे। तर आज आपण दिवसभर वाट पाहूयात की आपल्याला हे अनाउन्समेंट कधी होणार आहे, जाहीर कधी होणार आहे की लाडक्या बहिणींना आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार का नाही ते। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे। नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।